बुद्धं नमः धम्मं नमः संघं बंधुनो, धम्मपदाने या कार्यक्रमाची सुरुवात होते. नमो बुद्ध भगवंता, नमो शांती दूता, पूजित होई मती गुण गाता, सदोदित गाओ तुझी दाम गाता, तू भाग्यमुते तूच विधाता. बुद्धं नमः. पूजास्तव समदृष्टीचा लाभ व्हावा, मने द्वेष क्रोधास तारण सावा. धम्मं अहंकार पायी तुझ्याच नमावा. हे बुद्ध भगवंता तुझ्याच पाटे, अमोता देव जिजावा विजावा. अमोता देव जिजावा विजावा. अमोता देव जिजावा विजावा. संगम बंधुनो, बौद्ध धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण वंदन गीताने करतो आणि म्हणून आम्ही हे वंदन गीत आपल्या समोर सादर करत आहोत. समविले गान रंग रावण, फुलवीर तन मेलेले जीवन. समविले गान रंग रावण, फुलवीर तन मेलेले जीवन. लाभले आनंद आनंदे एका
त्या देशात झाला कोणी नाही, अग बाय 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 बाय, देशात झाला कोणी नाही, बाबी मावानी एकच विधवा, बाबी मावानी एकच विधवा, बाबी मावानी एकच विधवा, देशात झाला कोणी नाही, बाय 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 बाय, देशात झाला कोणी नाही, बाबी मावानी एकच विधवा, बाबी मावानी एकच विधवा, बाबी मावानी एकच विधवा.
बटन एकच बंद करून बघा. गहे वरलेला याच मनाची गहे वरलेला याच मनाची व्यथा मी सांगू कुणा पांडुरंगा येशील का रे पुन्हा पांडुरंगा येशील का रे पुन्हा पांडुरंगा येशील का रे पुन्हा गरे वरलेला याच मनाची गरे वरलेला याच मनाची व्यथा मी सांगू कोणा पांडुरंगा येशील का रे पुन्हा पांडुरंगा येशील का रे पुन्हा पांडुरंगा येशील का रे पुन्हा ओ जपलेला दैव वाटेवर ओ जपलेला दैव वाटेवर ओ बाईला जाऊन तुला विन वाटे अन्न असुराटे वाटे अन्न असुराटे वाटे आजाद सुरा पांडुरंगा येशील का रे पुन्हा पांडुरंगा येशील का रे पुन्हा पांडुरंगा येशील का रे तुझया विनाता वाहिर वार मनोरंजनाचा वाहिर वार मनोरंजनाचा वाहिर वार मनोरंजनाचा
अमृताचा पाहून किरणा हरविले गायला पांडुरंगा हे शिरकारे तुझा पांडुरंगा हे शिरकारे तुझा पांडुरंगा हे शिरकारे तुझा सुहादेवा शब्द ते सुरादेवा शब्द ते देवत राते युगयाने लेखणी तुझी अखंड राहिली लेखणी तुझी अखंड राहिली जनमन माझ्या मना पांडुरंगा हे शिरकारे पांडुरंगा हे शिरकारे पांडुरंगा हे शिरकारे आगे आमाते परतून जावे आगे आमाते परतून जावे आगे आमा पामराय दर्शन जावे आमा पामराय आले उधान आज आनंदाला आले उधान आज आनंदाला जाऊ चला हर पुढे गावाला यश कांबळेच्या वाढदिवसाला यश कांबळेच्या वाढदिवसाला यश कांबळेच्या वाढदिवसाला आले उदान आज आनंदाला आले उदान आज आनंदाला जाऊ चला हर पुढे गावाला यश कांबळेच्या वाढदिवसाला यश कांबळेच्या वाढदिवसाला यश कांबळेच्या वाढदिवसाला
कांबळेचा वाढदिवसाला यश कांबळेचा वाढदिवसाला यश कांबळेचा वाढदिवसाला आले उदान आज आनंदाला आले उदान आज आनंदाला जाऊ चला पुढे गावाला यश कांबळेचा वाढदिवसाला यश कांबळेचा वाढदिवसाला यश कांबळेचा वाढदिवसाला शिक्षणात घ्यावी तिने उंचही भरारी शिक्षणात घ्यावी तिने उंचही भरारी कांबळे परिवाराची इच्छा एक होती कांबळे परिवाराची इच्छा एक होती आशीर्वाद आहे पांडुरंगाचा आशीर्वाद आहे पांडुरंगाचा सदा सुखी राहो जगमाला यश कांबळेचा वाढदिवसाला यश कांबळेचा वाढदिवसाला यश कांबळेचा वाढदिवसाला आले उदान आज आनंदाला आले उदान आज आनंदाला जाऊ चला पुढे गावाला यश कांबळेचा वाढदिवसाला यश कांबळेचा वाढदिवसाला यश कांबळेचा वाढदिवसाला यश कांबळेचा वाढदिवसाला जय भीम मंडळी, जय भीम.
जरा कडक येऊ दे, कडक. धावपळत आलो. माझ्या येतचा आज वाढदिवस. काय गडबडी धावत आलो. बघतो तर काय आज माझी जनता बसली या वाढदिवसाला. माझ्या माता भगिनी बंधू सगळे आज बसलेले पाहून मला आनंद खूप झाला. काय करणार सासरवाडीत गेलो. सासरवाडीत माझ्या येतच्या वाढदिवस आहे. येसला मी कडकडून भेटलो. जरा बरं वाटलं मला. हो तात्या, जय भीम. जय भीम, जय भीम, करत जय भीम, हा, जय भीम. सगळं पाहिजे. कडक आहे जय भीम. बरं आहे ना? बरं आहे, बरं आहे. तुम्ही इकडे कसं काय? हे इकडे आज आलो म्हणजे काय माझ्या येतच्या यश याचा आज वाढदिवस नातवाचा. नातवाचा. बरं. आणि बघतला येसला हा. धरला. हा. बरं वाटलं मला. काय काय झालं? लय बरं वाटलं. हो, काय झालं माहित आहे? भीम संगीत संगीत जलसा म्हणजे सायले मला समजलं साईकरांचा जलसा आहे. कुठे गडकोड्या याच्या बड्डेला. मी पण बड्डेला समजल्यावर मी कसा बसा या थंडी वाऱ्यात आलो मी बघतो तर काय थंडी जोरात. इथं बाहेर आहे ना, इथं बाहेर गडकोड्याच्या त्या गेटवर पोरांनी शेकोटी पेटवलेली होती. सगळी थंडी चालून टाकली आणि आता तेव्हा थंडी लागत नाही. ही माणसं इथं बसली नसती, जरा धडक झोपली असती. काय म्हणताय का? त्याच्यामुळे ही बसली आहेत माणसं माहिती आहे तुम्हाला? होय होय. पण सासरवाडीत गडबडीत आलो. काय म्हणता? गडबडीत आलो कारण निमंत्रण मला दिलं नव्हतं. हा येस म्हणाला हा. तात्या हा मागं पुढे करायचं नाही. हा. येस तुम्ही वाढदिवसाला यायलाच हवं. बर. आलो मी धावपळत. होय ना. काय विचारू नका. पण मी काय म्हणतो सासरवाडी कुठे तुमची? बिरकुंड. मला माहिती होती तुमची सासरवाडी भिरकुंडी बरोबर. साईला कुठे भिरकुंड कुठे आणि हळकुंड कुठे? मग तुम्ही आलं कसे? काय सांगू तुम्हाला चालत चालत पुढे आलो. हा. एक बाईकवाला दिसला. हा. बाईकवाला दिसला म्हणतो दादा म्हटला मला तिथपर्यंत घेऊन जाशील काय? हा तो म्हणाले हा पाठीमागे बसलो. बर. पाठीमागे बसलो तर आणि मी पाठी बसलो. पाठी बसलो तो पुढे गेला आणि मी तिथं बरं एकटं चालू आहे. एकटं चालू आहे. एकटं झालोय. पोरगा म्हणत होता बाबा मी येतो म्हणून. हा. बाबा मी येतो पण काय आलेला नाही. मी पुढे चाललो. म्हणजे पाठी लागला ना. अजिबात नाही. होय ना. तुम्ही गाडीवर बसून आलो बरोबर. हा आता मी काय म्हणतो माहित आहे का? आलं वाटतं आपल्याला रस्ता बघूया. कसं काय आहे? काय म्हणता हे बघूया साल करायचं जरा. होय 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 होय. बाबा मी आलो. बाबा मी आलो. हा बघा. ये वा, बरं दादा. तुला काय सांगितलं होतं मी येऊ नकोस म्हणून एकटा म्हणून या रानात ना. हा तरी पण तू आलास. बाबा तुम्ही पुढे गेलात मी मागणे येत होतो. मागणं येत होतास म्हणजे तर बघायचं कधी. मी काय म्हणतो आलास तर बरं केलं. तू गेला होतास कुठे? सासरवाडी. कोणाच्या सासरवाडीला? तुझ्या का बाबाच्या? माझ्या. म्हणजे पोरगी पटवली. तात्या त्या मिरकुंड्यातली पोरगी पटवली. मामाची मामाची काय? मामाची पोरगी पटवला. पोरगा भारी आहे. बा तू आलास कसं काय ते जरा सांग आम्हाला. चालत. चालत आलात? बर. आणि बाबा गाडीवर टू होय ना. मग काय म्हणतोस तू बा कसं काय आलास? बाबा मी गाणं म्हणून दाखवू तुम्हाला. बरं बघू तुझं गाणं ऐकू दे. मला पण ऐकायचं नाही तुझं गाणं. ऐका मंडळी. ऐका मंडळी. खबर सांगतोय भावा तुझं गाणं लय भारी आहे. बाबा तिखट झालं होतं काय रे बा? या अंगड्या बांगड्याचं काय जे म्हणतो हे तिखट झालं होतं काय? ना एकतर काय व्हायचं सारखं बाथरूमला जायचं. तुला माहिती आहे बा
हा? बरं तात्या सासू बिसून काय कापलान का नाही आपला ते हा कोंबडा कापला जावयाला म्हटलं कापलान का नाही काय सांगू मी आशेन राहिलो हा आशेन राहिलो मी हा सासू गेली सासू म्हणते, जावई आलो हो ना हा तुम्ही आज जायचं नाही बर आज तुम्ही राहायचं मला जरा बरं वाटलं सासू म्हणते काय बरं, एवढी आता सासू सांगते म्हणते ऐकायला पण पाहिजे. ऐकायला पाहिजे गेली गेली भसा 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 हलू कापला भारावर हलू कापला. हलू कापला भारावर मोडला एवढ्या पातीला आता मला वाटलं काय कोंबडी सापडते कोंबडा म्हटलं हा मोठाच असणार सापडते जुना जुनाड कोंबडा बघतो तर काय फोडणीचा वास आला फोडणी म्हणजे आता त्या मटणालाच वाटतं दिला वाटतं फोडणी. मटणाला नाही का तिकडीचा आवाज आला असतं. आता सासूबाई जेवायला वाटते आता सासूबाई जेवायला वाटते म्हणून जावई, जेवण झालं गणेश मंदिरला ना मग. जेवण झालं जेवायला बसा मी बसलो असं जेवायला आम्ही पाणी आणलं जावई इथं बसा बसलो मग बायको इथं आणि सासू या साईडला सासू वाढते वाढते आई एवढा शपथ मला एक आठवड्यामधल्या पिंडात एवढा भाताचा आमचा कवी आहे ना एक पलावचा भाताचा वाढलेला जेवण जावई लाजायचं नाही वाटभर जेवायचं पण आम्ही म्हटलं मी अजिबात लाजणार नाही पण अलू बघून माझी शासन म्हणजे भरलेली भरलेली. असं आलो कधी बघितलं नाही. बघितलेलं नाही हे पद्धतीची वाडी पल्या मूर्ती कागदाच्या वर सासू हुशार. साधू हुशार म्हणजे मी धबाकलो म्हणजे मला केशर माझा वाढला केशर बोललेलं नाही. आणि ते अलू खाल्लं आणि बसलो जावई तुम्हाला या विचारतो काय म्हटलं काय हो शिवने बौद्ध तुम्ही हे भाव किती आम्ही म्हटलं भाव 3 जण जर म्हटलं या हलवात मी येलो तरी 2 जण. या हलवात म्हटलं या हलवाच्या फतफत्यात आणि जर बाहेर पडलो म्हणजे जीव जगवला जगवला. तिघं जण. या हलवात जर मेलो तर 2 जण. त्याने फोटो पडला. घरात खाल्लं आणि त्याचे 4 जण पावट्याचे टाकले पावट्याचं दान 4 जणांची हलवाला काय सण झालं नाही अजिबात नाही. बर काय उठलो वरती आता पाऊस झाली एवढं धावानी सण. मग पावटा ओरिजिनल जायचं म्हटलं तू इकडे संडासचा दरवाजा कुठला नाही म्हटलं या अलू खाऊनच बर स्थायिक गेलो 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 दोनशे कार्यक्रम जावयाची तब्येत बिघडली काय सासू म्हणी जावयाची तब्येत बिघडली काय मला वाटलं हो जवळजवळ या ड्रम पाणी संपवलं आणि तसा झालो आणि एकदम एकदम व्हायला पाहता आली मला म्हटलं घराची वाट धरूया इथं म्हटलं मी अजिबात थांबणार नाही आणि ह्या सासरवाडीत पुन्हा काय येणार नाही मी आपली वाटची हळूहळू हळूहळू वाट धरली बायको पण मागणं आली आणि हा आता पोरगा म्हणतो बाबा मी आलो तात्या बरेच दिवसांनी आपली भेट झाली हो तर तू आणि मी मुंबईला होतो होय मुंबईला होतो मिल मध्ये आपण काम होय. करतो बरेच दिवस आपली भेट नाही काय होय. नाही तेव्हा आपण बघ कसं होतो जाऊन ब्रिज वरती बसायचो सुट्टीच्या दिवशी हो तर. सगळे गाववाले एकत्र एकत्र यायचे. यायचे. आता त्यातलं तात्या राहिलंय नाही, ना नाही. आता काय झालंय माहितीये काय युग कसलं आलंय माहितीये तुला त्या मोबाईलचं युग आलंय त्या मोबाईल मुळे आहे ना थांबा जरा मोबाईलच्या सांगण्यात मी सांगतो तुम्हाला परवा एक लग्न होतं तिथं हा लग्न होतं आणि त्या लग्नात अडरवाणी होती बाई म्हणजे महिला मंडळ अडरवाणी ती हाक मारायला लागली आणि मी नुकतंच जेवायला बसलो बर हाक मारायला लागली ए शांता काकू अगं याच्या वाढदिवसाला येतेस ना ग ती म्हणते ना माझं हे आलाय ते एकटंच घरात घाबरतात म्हणून मी येणार नाही दुसरी लाग मला ए नर्मदा काकू काकू काय काय झालं तुला ह्यामलाय लाग कशाला ह्या पालतेस
अगं त्या याच्या वाढदिवसाला जायचं आहे तेव्हा तू निघून ये एकमेकीला आवाज देऊन आवाज दे. निघाले. आणि मग ती म्हणते वरून सांगते तिला मी काय आज येणार नाही हे आताच कामावर आलायत ना झोपलाय तेव्हा एकट्याला टाकून मी काय येणार ना आणि मग दुसरीला हाक मारायला लागली दुसरीला हाक मारायला लागली ए अनिता काकू काकू ग काकू का म्हटलं आवाज बसला अगं तू येतेस ना तिथे वाढदिवसाला अगं पण आता मी येत नाही माझा पोरगा घरी मुंबईतनं आलाय मुंबईवरनं घरी आलाय की आज काय मी येणार नाही अगं कशाला काय मी ऑर्डरवाली बनवलेली ही हा कशाला म्हणून बनवलेली माझा घसा आवरडून सुकला मग दुसरीला हाक मार काय मारणार ए मधुरा काकू तात्या, तुझा अर्थ कोण नाही. त्याला आमचे मला माहित नाही काय काय ट्रिंग वाजता हा तुझाच कोण आहे बा तू नाही ना आणला साहेब माझ्याजवळ आहे नाही माझ्याजवळ नाही हॅलो हा हॅलो म्हणजे चाकर म्हणे आले मुंबईत काय म्हणतो काय त्याला आमची आवाज स्वप्न आहे. कुठं? पुण्यात जायचंय? त्याला सण होत नाही अहो येस गौतम कांबळेचा वाढदिवस आहे काय हा आणि साडकरांचा जलसा आहे तिथे होय. आम्ही नक्की येणार बरं चालेल चालेल ठीक आहे सगळी माहिती मुंबईतलं की दुसऱ्या निमित्तानं. बरं 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 त्याची चालेल तुझी येतो येतो. आणायची सगळी बातमी लागते हो जय भीम जय भीम जय भीम, जय भीम. तुम्ही कधी आलात हो मी सकाळी आलो त्या जरा लांब ठेवा या आपल्याला सण होत नाही या स्वप्न आपल्या सण हो का म्हणजे काय हा. या मोबाईल मुलं आहे हा. ना सगळे माणसं हरवल्यात तुम्हाला माहित आहे काय काय म्हणताय? या मोबाईल मुलं काय झालं तुम्हाला माहिती आहे काय हा हो परवा सुनेला म्हटलं दादा सोयची भाजी कर काय म्हणाली सोयची म्हटलं भाजी कर हा. म्हणाली मामा आत्ता बनवते सून कुठे मोबाईल वर बघते ठरलं तर मग ठरलं तर मग भाजी कुठली बॉम्बलेतली देते ते जरा थांबा सोयची भाजी आणते अच्छा पण तू म्हटलं भाजीचं नाव काय घ्या सुरू काय हा. भाजी म्हणाले रेमटेची अरे बापरे काय म्हणताय काय इकडे पण भेटते तुम्ही जा, हा. तुम्हाला नाव सांगितल्यावर ती पण म्हणतील आमच्या घरात पुढे काय झालं मग भाजी म्हणाली रेमटेची हा मी पण खुश मुंबईपासून इथपर्यंत म्हटलं रेमटेची भाजी बघितली ना असा बसलो हा म्हटलं सुन बाय भाजी झाली काय म्हणाली झाली 2 मिनिटं थांबा भाजी गेली आणायला ताट आणला भाकरी आणला भाकरी तेवढी चटणी होती मसाला हा. तिथं ठेवलेला ताटा आणि मी दरवाजाकडे बघे आता सुरू बाय आणते भाजी आता फेर आला नाही का काय अरे दिसत नाही म्हणलं हो सुरू बाय म्हणते काय झालं मामा भाकरी आणतेस ना म्हणते होय आणते आणि भाजी भाजी या थांबा जरा म्हटलं भाजी कसली तर रेमटेची झाली कुठं आहे आधी पुढे हा. एक असा तुकडा काढला आणि त्या चटणीवर रेमटला आणि म्हणाले याला खायचा त्याला म्हणतात याला म्हणतात रेमटेची अरे बापरे. भाकरी कुठली तुकडा कुठला हा. हा, सगळं घेतलं. होय बरोबर आहे आता तुम्ही म्हणजे गावातल्या बायका म्हणून आपलं बोलू. हा? अशी परिस्थिती आहे त्या मोबाईल वर राहतात मालिका बघी ठरलं तर मग परवा यात आता म्हणजे माझी सुन चहाचा टोप ठेवला मी गेलो होतो अच्छा हा तात्याकडे हा ते म्हणाली पाटील आलाय तात्या म्हणाला चहा ठेव बरोबर. चहाचा टोप ठेवला आणि ती मालिका बघी हा. टोप याला करपून मालिका चालू अरे बापरे. अशी केवढं मोठं परिस्थिती नुकसान आहे. आहे. तेव्हा या मोबाईल मुळे काय झालं माहितीये का काय झालंय? मोबाईल मुळे आहे ना माणूस माणसाची बोलायला वेळ वेळ नाही नाही. माणूस माणसात बसत बसत नाही नाही. तो परवा तुम्हाला सांगतो थोरली पोरगीची पोरगी नात माझी हा हा तिच्या डोळ्यांची आग होय काय मोबाईल बघून बघून डोळ्यांची आग होय सांगतो जरा हा बोला 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 डोळ्यांची आग होय तू नुसती अशी नाचे ओ इकडे या ओ इकडे या काय झालं काय म्हणजे त्या पोरग्याच्या डोळ्याची आग होते डॉक्टरकडे जाऊ दे अच्छा हडपड्यातनं देवरुखला न्यायचं अच्छा बरोबर हो देवरुखला जायला म्हणजे डोळ्यांची आग होते आत्ताची आता डॉक्टरकडे म्हटलं सुनबाई ओ इकडे ये काय झालं त्या म्हणाले पोरग्यांच्या डोळ्याची आग होते होय? तर म्हटलं डॉक्टरकडे कशाला माझीकडे झाली उपाय आहे. काय म्हणताय काय औषध आहे म्हटलं कशाला तू इकडे म्हटलं जा आणि या नदीतली एक पातर आण आणि हा काय उघडायला हा पातर म्हटलं घेऊन ये झाड पाला होता काय हा सांगतो औषध पण झाली म्हटलं घेऊन ये आली पातर म्हणजे नदीत कशाला घरात नाही अच्छा. आली घरातली घेऊन पातर पुढ्यात ठेवला आता म्हटलं इकडे ये
हा म्हणतो मोबाईल घे उघड आणि इथं डोळ्यावरची अरे बाप रे आग सगळी म्हणतं बंद होईल पोरग्यानं तरी मोबाईल किती बघायचा होय, ते पण त्याला आहे. काहीतरी मर्यादा आहे. हो पण काय माहिती आहे का मोबाईल ही सगळ्यात अविभाज्य भाग झालेला आहे जीवनाचा माहिती आहे होय. का त्यावेळेला तारी करायचे किंवा पत्र लिहायचे ते सगळं आता नेस्तनाबूत झालेलं आहे आणि आता मोबाईल आलेला आहे 2 मिनिटात मोबाईल आपण मी यांच्याकडे आलो होतो कांबळे साहेबांकडे अच्छा तर कांबळे आहेत हा, ना, हा, हा. त्यांच्या त्या पोरग्याला म्हटलं भावा हा. जा आणि जरा शेण घेऊन पान पान घेऊन, घेऊन अच्छा. पान इथं दुकानात ना अच्छा पान आणायला सांगितलं तर पान कुठलं वाहनतं हा आणि शेण आणला आणि पुढ्यात अरे बापरे कसं करता झोपला बरं शेण ओतला हा पण बघितलं आपलं म्हटलं कांबले हो तुमचा पोरगा म्हटलं पान आणायला सांगितलं की शेण आणतो काय हो म्हणाले काय तुम्हाला सांगू मोबाईल ऐकून ऐकून आहे ना ऐकता येत अरे बापरे, अशी परिस्थिती आहे. शेण सांगितलं की पान आणतो आणि पान सांगितलं की शेण आणतो अशी परिस्थिती आताची ही पोरं आहेत ना तुम्हाला आंब्या खाली कुठं दिसणार नाही पण घरावर त्या टॉवर खाली नेटवरची पोटा आता बरोबर कुठल्या पण झाडावर चढलेलं सांगताय तुम्ही, तो शेजारचा प्रकार आणतो हा. त्याच्या पोरग्याचं ना असं फिरून फिरून असा बोर्ड झाला काय वाटतंय काय असं झालाय त्याचा मोबाईल वाचला जेवताना पण असं जेवतो. अशी या मोबाईल काय माहिती आहे का तात्या खरं म्हटलं तर हा मोबाईल अतिशय चांगला आहे पण त्याचा वापर आपण जर व्यवस्थित केला कारण याच्याशिवाय आता पर्याय नाही 2 मिनिटात इकडची बातमी तिकडे जाते 2 मिनिटं पण लागत नाही एक 5 सेकंदामध्ये आपण कोणाशीही बोलू शकतो आपल्या नातवाजवळ म्हणा नातेवाईकाजवळ म्हणा तर ही गोष्ट काय वाईट नाही आता काय आहे जग सगळं पुढे गेलंय टेक्निकल पुढे गेलंय विज्ञान सगळं पुढे गेलंय आणि त्याच्यामुळे मोबाईल हा जीवनाचा अविभाज्य भाग झालेला आहे आणि म्हणून या मोबाईल पासून अतिशय लांब राहणं अतिशय गरजेचं आहे आपली लहान मुलं आहेत त्या लहान मुलांना हा मोबाईल देऊ नका कारण ह्या मोबाईल मधून ज्या रेंज सुटतात त्या आपल्या मस्तकामध्ये घुसतात आणि मेंदू विकार होण्याचा संभव असतो आणि म्हणून ऍक्च्युली सांगण्याचा हाच प्रयत्न आहे की माणूस माणसाशी बोलत नाही बाजूचा आपण जर एसटीनं गेलो तर बाजूचा सीटवरचा माणूस आपल्या जवळ बोलत नाही तो मोबाईल मधून खिशामधून मोबाईल काढतो आणि बटणं फिरवित राहतो बोटं फिरवित राहतो अशी परिस्थिती झालेली आहे आणि म्हणून पांडुरंग कदमानं माणसं कशी हरवली हे मोबाईलच्या दृष्टीने सांगितलेलं आहे आणि इथंच थांबतो जय भीम लगेचच आपण जे आतूर झालेला आहात ती रमा तुझ्या त्यागाला नाही सीमा पांडुरंग कदमाची एक अलग लेखणी यातून आपल्याला पाहायला मिळणार आहे लागली जन्माची गोडी मन माझ्या ओढी तांबाव दादा गाडी वाली भीमवाडी लागली जन्माची गोडी मन माझ्या ओढी तांबाव दादा गाडी वाली भीमवाडी माझी गोडी मन माझोडी तेरे सुधारी वृक्ष मैत्रिणी आम्ही तारा गोडी मन माझ्या ओढी तांबाव दादा
थांबव दादा गाडी आली देववाडी लागली माझी गोडी मन माझ ओढी थांबव दादा गाडी आली देववाडी थोडी मन माझ ओढी थांबव दादा गाडी आली भीमवाडी माझी गोडी मन माझ ओढी थांबव दादा गाडी आली भीमवाडी लेकरं झोपली की काय माझी? नाही बाबा, जागीच आहे. मग आवाज का देत नाही? ते काय मला माहित नाही. रागवली की काय माझ्यावरती? थांबा, मी त्यांना छाप मारते. शंकर, गौरा, अरे या बाहेर, बघा तरी कोण आले ते. एवढा कडक निर्णय झाला वाटतं माझ्यावर. शंकर, गौरा, अरे या आता बाहेर. बाबांवर एवढं रागवायचं नसतं. तुला सांगितलं होतं ना आमची गट्टी म्हणून. माझ्याशी गट्टी? अरे असं झालंय तरी काय ते तरी मला सांगा. तुम्ही सांगितलेली वेळी घरी येत नाही. अंधार किती झालाय बघा. आम्हाला पण छान वाटतं ना. असं अंधाराला घाबरून कसं चालेल? अरे तुम्ही तर वाघिणीची पिल्ला आहात. अंधाराला घाबरलात तर कसं होईल? भ्या वाटतं ना. घाबरायचं नाही बाळा. जी माणसं घाबरतात ना त्यांना चुरमुऱ्याचे लाडू नाही. जी माझ्यासारखी धिरवट असतात त्यांना फक्त चुरमुऱ्याचे लाडू. मग हे चुरमुऱ्याचे लाडू मी एकटीच खाणार आहे, कुणालाच देणार नाही. नाही बाबा, मलाही पाहिजे. अरे मीही काही घाबरत नाही. तुझ्यासारखे मलाही हवे. जो कोणी मला पा देईल त्याला हे मी चुरमुऱ्याचे लाडू देईन. शाबास माझ्या बाळा. शीन सारा काही निघून गेला. रमा, हे लाडू घे आणि सर्वांना वाट. चला गौराशंकर, संपली ना कट्टी? हो ताई. जा आता, बिछाना केला आहे, निवांत झोपी जा. बाबा, आम्ही सकाळी उठल्यानंतरच जायचं बरं का? हो हो बाळा. बाबा, तुम्ही हातपाय धुवून घ्या, तोपर्यंत मी जेवायला वाढते. रमा, मी येताना उड्यावरती हातपाय धुवून आलो आहे. आणि हो, मला भूक नाही आहे. म्हणजे कांबळे आणि मी शेजारच्या टपरीवरती चहा घेतला, त्याने भूक गेली आहे माझी. एक कप चहाने भूक भागली का? ते काही नाही, तुम्हाला जेवण घ्यावंच लागेल. रमा, खरंच मला भूक नाही आहे. लेकरं जेवली का माझी? हो, त्यांची चिंता करू नका. पण दिवसभराच्या 2 भाकरीनं तुमची भूक संपली का? नाही रमा, असा तू हट्ट धरू नको. या रमा, बसा. तूही पण ना. लेकी, तू जेवलीस का? हो बाबा, आज तुम्हाला उशीर झाला ना म्हणून मी जेवली. बाबा, अजून पुढे घ्या ना. नको लेका, बस पुरे आता. बाबा, तुमच्या श्रमावर आम्हा 3 लेकरांचं भवितव्य आहे. तुम्ही वेळेत जेवण घ्या, तेव्हा हा प्रपंच उभा राहील. शिवाय तुमचं कामही खूप मेहनतीचं आहे. बाबा, तुम्ही काम करताना तेव्हा जीव तीळ तुटतो हो माझा. नाही लेका, अजून ताकद आहे माझ्या अंगात. तू घाबरू नको. किती काळजी करते रमा माझी. खेळायचे दिवस आणि हा प्रपंच कधीही पाहावे तेव्हा हसत मुखाने स्वागत करते माझे. शीन ताण कधीही तिच्या चेहऱ्यावरती दिसत नाही. भगवंता, का निष्ठूर झालास रे माझ्यावरती. पाखरांची किळते आणि उंच नवा जेब घेण्यापूर्वीच त्या पक्षिणीचा खेळ संपवला का? तरी जिद्दीने आणि चिकाटीने आम्हाला उभं राहायला शिकवलं. आपल्या जीवाला काय माहित तो संसार. जर माझी लेक माझ्या सोबत नसती तर काय झालं असतं आमचं.
फार भाग्यवान आहेस ग. बघ तुझ्या उदरी ही लेकर म्हणजे मला मिळालेली मी देणगी समजते. मी बंदरावरून घरी आल्यानंतर चिंतात सार काही विसरून जातो ग. बाबा असं एकाग्र का? मायची आठवण आली का? खूप यातना होत असतील ना तुम्हाला, पण तुम्ही तुमचं दुःख कुणाला सांगणार नाही. कळतंय मला, तुमच्या श्रमात माझाही सहभाग हवा होता. नाही लेका, रुक्मिणीच्या नंतर जो काही हा संसार तू उभा केला तो काही कमी आहे का? लेकी, तुझ्या मायेच्या आजारपणामध्ये जे तू कष्ट उपसलेस त्याचे कौतुक करावे तितकं थोडं आहे ग पोरी थोडा. बाबा, ते मी माझं कर्तव्यच केलं. देव कधी देवस्थानात नसतो, तो आपल्या आई वडिलांच्या सेवेत सापडतो. स्त्रीचा जन्म आहे माझा. सुखदुःखाची परिभाषा कळू लागली आता मला. पाण्यात पडल्याशिवाय पोहता येतं का? हातपाय हलवावेच लागतील, तेव्हा कुठे किनारा गाठू शकतो आपण. उलट माझा जन्म तुमच्या उदरी झाला हे मी माझं भाग्यच समजते. यशवंत हो पोरी, यशवंत हो. ते शिखर, तो पर्वत तुझ्या कर्तृत्वाने पार करताना या भिकू धोत्रेचे नाव लौकिक करशील या पोरी शंकाच नाही. पण पोरी, तुझ्या या पंखांना बळ देण्यासाठी मला आयुष्य मिळावे ग. आयुष्य मिळा. बाबा, औषध वेळेत घेत चला आणि विश्रांती घ्या. मला वाटतंय, खरंच मला वाटतंय, हा व्यापलेला अंधार नक्कीच दूर होईल. जा आता, आराम करा. सकाळी होईल. लवकर जायचं ना बंदरावर. होईल. आज बा फार थकलेला दिसतो. आम्हा लेकरांसाठी खूप कष्ट उपसतोय ना. मायेनं साथ द्यायची, त्याच वेळी आजारानं ग्रासली. तिचा शेवट त्या आजारातच झाला. बाळाला आधार दिलाय, कसा तरी हा संसार उभा केलाय मी. बंदरावरही लय पैका मिळेना. पैका कमवायचा असेल तर अंगात ताकद हवी. ही हमालीची कामं ताकदीशिवाय होत नाही. तरीही थोडाफार पैका घेऊन येतो का? त्यात किती तो खर्च, शिवाय भावंडेही असते. कसं काय करावं काहीही सुधरण. जात्यावर दळण राहावं तर जातही ओढता येईन. नशिबी आले हे दिवस, हे भोगावेच लागतील. आय आय अगं बाय ग बाय, आज अगदी कमरेचा मनका सरला म्हणायचा. नको वाटत तोंड न धुताच पळायचं बंदरावर. तेव्हा कुठे चार पैक मिळतात. तिकडचं उरागलं की कुणाची लाकडा तोड, कुणाचं काहीतरी काम कर. अख्खा दिवस राबला तरी काय ईदभर पोटाची भूक भागत नाही. कोण मायाळू असेल देतात तुकडा फेकून. हॉटेलवाल्याकडे भाज्या मिळतो बचाकभर. भुकेच्या आगीला शांत करावं म्हणून खावंच लागतात. आम्ही दोघे चौघ 26 हमाल्यांचे कामगार अवलंबून असतो सकाळच्या गडबडीत. भेटी होतात कधी कधी आणि मग सगळा बंदराचा कारभार उराकला की वाट पाहत असतो आम्ही एकमेकाची. हे वार भ्रष्टाचाराच वारण करी डुबल्या जनाला गार. हे वार भ्रष्टाचाराच वारण करी डुबल्या जनाला गार. हे वार भ्रष्टाचाराचं वारण करी डुबल्या जनाला गार. हे वार भ्रष्टाचाराचं वारण करी डुबल्या जनाला गार. भ्रष्टाचार नागाडीने मंदी बरी हात किती बांधून, बरी हात किती बांधून. पांडुरंग म्हणे, पांडुरंग म्हणे नाच चांगुरण करी
काय गणबा, मी कवाची तुझी तिकडे वाट बघतोय आणि तू इथे गाणे म्हटलास. आज त्या बाजूला फिरलो ना आम्ही. तू तिथून निसटलात रे, पण मी सापडलोच की. ती एक जाडी दाल दे, काय तिचं नाव बरं? झोपेदार. हा तीच ती. अरे सारखी नुसती पाठीवर लिचाटलेली. तुला विचारत होती, म्हटलं असेल ज्ञानबा तिकडे कुठे, शोध त्याला. पण बा शेवटी ऐके ना. मग तिचा तो माल बलगडीत मलाच भरावा लागला. दमलास की काय? हेचे दमतोच कसला. तुला थकलो जरासा. तिचे 1000 कामं. अरे एक संपलं ना तर दुसरं तयार. मुद्दामच मी आज आलो नाही. बरं आहे तुझं. वेल मारून जायचं आणि बलीच्या बकऱ्या दुसऱ्याला बनवायचं. तसं नाही रे. काल तिचं आणि माझं थोडस तोंड वाजलं. मला ती भांडखोर अवधसा वाटते. हो तुला सांगावं, पण तूच म्हणाला असतास बाई लय चांगले आहे. म्हटलं जाऊ दे, तुलाही कळलंच ना. कळलं रे, अगदी चांगलं लक्षात राहील असंच कळलं बघ. जाऊ दे, आज झालं, उद्या नको जाऊच तू. जनबा, कोण बरं येत तिकडून रे? कुठे रे? आपली रमा तर नाही ना? तिच्यासारखी दिसते खरी. कांबळे बाबा, तात्याने माझ्या बाळाला कुठे पाहिलं का? अजूनपर्यंत नाही, पण येईलच इतक्यात. काले का कधी ना तू या वाटेला कशी आली आज? सकाळी बा उपाशीच आले ना बंधावर. काळजी वाटते त्यांची. रमा, अगं आम्ही असतो ना. तसं नाही कांबळे बाबा. सकाळी घरात दळण होतं. म्हटलं बासाठी भाकरी नाही, भूक लागली असेल ना त्याला.